आता आम्ही मंदिरात चाललो आहे. तर बघूया किती टाईम लागतो आपल्याला. लाईक जेवढी भेटते जेवढी कॅप्चर करायला भेटेल तेवढं मी व्हिडिओमध्ये कॅप्चर करेन. गाईज वेलकम टू बॅक टू आवर चॅनल. गाईज कसं काय नमस्ते गाईज. आज सेकंड डे आहे आणि आता आम्ही चाललो आहे फिरायला. त्याच्यानंतर बघू आता त्याच्या पहिला आम्ही नाश्ता करू, नंतर आम्ही जाणार फिरायला. तर एक एक मी तुम्हाला व्हिडिओ दाखवेन, तर माझ्यासोबत राहा, खूप मजा येणार आहे आज. चला बघा गाईस इथे फोटोशूट चालू आहे. सगळीकडे फोटोशूट चालू आहे. बघा बघू शकता. आता फोटोशूट चालू आहे आणि फोटोशूट चालू झाल्यानंतर आम्ही जाऊ आता दुसरी जागेकडे. बघूया आता कुठे चाललो आम्ही. तर एक एक करून मी तुम्हाला त्याची माहिती पण सांगेन आणि काय आहे कुठे झालं तेही सांगेन. ठीक आहे. अभी अभिषेक में उतर गई है प्लेटफॉर्म के ऊपर. अभी सब फैमिली आ रही है. अभी हमें रिक्शा में बैठ गई 8-8 जन. मैंने 100 रुपये दिया, मम्मी बोलते 20 रुपये ज्यादा दिया. अभी दूसरा रिक्शा पढ़ के जाओ. मैं बोला अरे 40 रुपये काय को 20 रुपये का डालता है. तभी मेरा मन शांति हो गई. मैं ऐसा तुरु चल के आया. गाईस बघितलं माझी कॉपी करतात हे लोक. ए मॅडम बघितलं किती कॉपी करतात, किती माझी हे करतात, मजाक करतात. बघितलं ना. हेलो गाइस, ग्रुप अभी में हम लोग साइट सीइंग देखने में जा रहे हैं. अभी रिक्शा हमारा राजू बेटा ने गिराया है. अभी सब लोग 6 जन बैठ के खाने पे खाना डाल के जाएंगे. बघितलं ग्रुपमध्ये असेल तर हे प्रॉब्लेम असतं. असे 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 हे करतात. बघितलं. थोडं जाऊन आपलेच लोक आहेत, आपण काय बोलणार. चला आता गाईस आता आम्ही महालक्ष्मीच्या देवळात आलो आहे. महालक्ष्मीचं देऊळ दाखवून खूप चांगलं आहे. तर चला बच्चे लोग का खेलने के लिए गेम्स है. आप देख सकते हो बच्चे लोग कैसे खेल रहे हैं. गाईस खूप चांगली प्लेस आहे. तुम्ही बघू शकता लहान मुलं खूप चांगले खेळतात इथे. इथे बसायलाही प्लेस आहे. पप्पा कारण सगळ्यात लागलं का. सही आहे. एक सुट्टे पाहिजे तिथे हे करा. वाव
काम चालू आहे आणि अर्धं काम बाकी आहे, तो तुम्हाला दाखवतो चला. स्वागत मूल्य म्हणून 12,000 रुपयाचा चेक दिला. तुम्ही इथं बसा, तुम्हाला पहिल्या दरवाजातून हनुमानजी दिसतील छाती फाडून, आणि वरच्या दरवाजातून राम और सीता पण दिसणार. ओके. अयोध्यावरून आलेली प्रतिकृती आहे. ओके. नारळाच्या केसांपासून बनवलेली टोकरी आहे, आणि इथे जी अगरबत्ती आहे ती अगरबत्ती मुले एका सेकंदाला एक बनत असतो, तिथं तो मुलगा अगरबत्ती बनवत आहे. आणि हे 12 बुलुतेदार, ही 13 कोटाच्या मातीने बनवलेले 12 बुलुतेदार आहेत. चंबार, सुतार, लोहार, कुंभार, सोनार हे सर्व त्यांनी बनवलेले आहे. गणेश मूर्ती पंचगव्य पासून बनवलेली गणेश मूर्ती आहे. गायचे शेण, गोमूत्र, दही, दूध, तूप आणि शेताचे 10 ते इत्यादी पासून बनवलेली गणेश मूर्ती. आणि मेणबत्ती येथे 50 प्रकाराचा साचा वेगवेगळ्या सजानुसार बनवलेली आहे. हे आपल्या भारतीय संस्कृती स्त्रीच्या स्वरूपात बनवल्या. जशी भारतीय स्त्री शेवटपर्यंत जळते तशी हे पण शेवटपर्यंत जळते. आणि तुमच्या मागे जे पेंटिंग आहे ती शिक्षक आणि विद्यार्थी दोघं मिळून बनवलेल्या पेंटिंग्स आहेत. अनवाऱ्या मुलांची फुटत मुलं शाळेमध्ये काय कामे करतात, स्वयंपाक बनवणे, फिनाईल बनवणे, स्क्रीन पेंटिंग, अभ्यास, हस्तकला, डस्टबिन बनवणे, नृत्य, अगरबत्ती, पंत्या बनवणे इत्यादी केला आपण उद्योग करणं शिकवतो, जेणेकरून तो स्वावलंबन बनवू शकतो. इथं ऐकून 100 मुलं आहेत. त्याची राहण्याची जेवायची व्यवस्था सगळी फ्रीमध्ये 1 रुपया पण घेतली आपण. 6 वर्षापासून तर 18 वर्षापर्यंत आणि 18 वर्षापासून तर 50 वर्षापर्यंत असे 2 वय गटातील मुलं. मुंबईपासून तर चंद्रपूरपर्यंत, चंद्रपूरपासून तर मुंबईपर्यंत असे 25 जिल्ह्यातली मुलं. गाईस, तुम्ही आता बघितला, तुम्हाला खूप सारी माहिती समजली असेल, मलाही खूप समजलं. आणि तुम्ही कधी इथे आलात तर इथे महालक्ष्मी मंदिरात नक्की या. खूप चांगली प्लेस आहे, शंकराचं मंदिर पण आहे, प्लस तुम्हाला खूप सारी माहितीही समजते, तर नक्की या. आणि आता आम्ही दुसऱ्याकडे चाललो आहे, दुसऱ्या जागेवर चाललो आहे, तेही तुम्हाला दाखवू. आता कुठे चाललं मला तिथे गेल्यावर समजेल, तर मजा येते. गाईस, गेल्या टायमालाही आम्ही आलेलो नागझरीमध्ये, आता ह्या टायमालाही आम्ही आलो दर्शन घ्यायला. तर इकडचे मी तुम्हाला व्हिडिओज दाखवू, की गेल्या टायमाचं पण तुम्ही बघितलाही, या टायमाचं पण बघा. तर आपण बघूया की इथे काय चेंज झालं आहे, काय झालं आहे, ते सगळं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये कॅप्चर करून दाखवेन. चला. काजू काजू तेव्हा तिकडे काजू काजू दाखवते.
या टायमाला पण आम्ही मी व्हिडिओ काढलेला पण माहिती पण दिलेली, पण आता ते काका नव्हते म्हणून आपल्याला माहिती भेटली नाही. पण त्या गेल्याच्या वर्षीच्या महिन्यामध्ये तुम्हाला सगळी माहिती आहे आणि थोडंफार चेंज झालं आहे तर तुम्हालाही समजलं असेल. पण खूप चांगलं वाटलं इथे येऊन. आणि आता बघूया आता दुसरीकडे जाऊन तिथेही तुम्हाला व्हिडिओ दाखवू. थकलात काय हो थकलात काय हो इथे बघा थकलात का? आम्ही आलो तिकडे बघा. हे गाईस आता मी कृष्णाजींच्या मळ्यामध्ये आलो आहे, तर तुम्हाला मी सगळं दाखवतो की आतमध्ये काय आहे कसं आहे. तर चला. हाय गाईस, आमच्यासोबत आहे गजानन काका. आता आपण आतमध्ये गेलेलो त्याची माहिती आपल्याला सांगते थोडक्यामध्ये. तर काका तुम्ही सांगा जरा माहिती सांगा. इथे महाराज दळत्या पलंगावरती बसले होते आणि जे साधू गोसाने त्या पलंगाला आग लावली होती आणि तिथे सांगितलं होतं चटका वगैरे लागता आग न लावता त्याच्यावरती बसून दाखवायचं. महाराजांनी तिथे बसून दळत्या पलंगावर बसून चिलम वगैरे ओढली आणि काही आगाचा चटकाही न लागता ते त्यातून तसेच बाहेर पडले होते. असे कृष्णाजीचा मळा. ओके, थँक्यू सो मच. आपल्याला थोडक्यात माहिती समजली. आणि काका हे किती वर्षापासून पहिलीपासून बनले आता नवीन बनवले? नाही, हे अगोदर मळा होता. महाराज हे गावामध्ये 4-5 ठिकाणी बसायचे. ओके, त्याच्यामधून हा होता. आता हे नवीन मंदिराने स्वतःहून त्यांनी नवीन बनवलं त्यांनी एक ठिकाण. ठीक आहे. अगोदर गावामध्ये 4 ठिकाणं होते. 4 ठिकाण होतं तिथे महाराज प्रगट झाले होते. एका ठिकाणी उसानी मारलं होतं आणि एका ठिकाणी घोडा शांत केला होता महाराजांनी. ओके, आणि 4 ते 5 ठिकाण होते. थँक्यू. आता जेवणार आहे आम्ही. जेवणामध्ये तुम्ही बघितला डाळ भात भाजी, तिथे हलवा पण आहे. खूप चांगलं जेवण इथे शिवसागरमध्ये. याच्यानंतर बघून काय ते मला खूप भूक लागली आहे. आता मी जेवून घेतो, तुम्ही जेवून घ्या. दुपारच्या 2 वाजले माझ्यासाठी. गाईस, वेलकम टू बॅक. फायनली आमचं प्रवास संपला आहे आणि दुपारी मी थोडा व्हिडिओ नाही काढला कारण का थकून आलेलो आणि आवाज थोडा बसलेला आहे. थोडंसं खूप म्हणजे बोलतात असं वाटतं की ताप भरणार आहे म्हणून जास्त मी व्हिडिओ नाही काढला. पण आता आम्ही घरी चाललो. आता आमची ट्रेन आहे. तर तुम्हाला व्हिडिओ चांगला आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओला. चला बाय.